खामगावला महाराज गेले होते. माई पिंपळगावकर म्हणून होत्या, त्यांच्याकडे महाराज गेले. माईंची श्रद्धा निष्ठा सांगायची गरजच नाही. आणि माईकडच्या दुपारच्या रामाच्या प्रसादाला म्हणून एक शेजारचे ग्रहस्थ आले. काय जनरी सगळीकडे कशी सारखी असते बघा. ते चांगले सधन ग्रस्त होते, पण ते महाराज रामराय महाराजांची पूजा, महाराजांचं विभूतिमत्व आणि त्या सगळ्या ऑरामध्ये त्यांना एकदम इतकं छान वाटलं की त्या दोघां नवरा बायको म्हणाले की महाराज आमच्या घरी या ना एकदा, उद्या संध्याकाळची उपासना आमच्याकडे करा. महाराजांना इतका आनंद व्हायचा की त्यांच्या घरी उपासना होईल, त्यांच्याकडे रामराय जातील, त्यांचा काहीतरी उद्धार होईल, त्यांना उपासनेची नामाची काहीतरी गोडी लागेल. म्हणून स्वतःच स्वत शून्य झालेलाच होता. हो म्हणाले, काही हरकत नाही. संध्याकाळची उपासना झाली आणि उपासना झाल्यानंतर दशमी वगैरे झाली आणि महाराजांनी एक 10-15 मिनिटाचं प्रवचन केलं. आयुष्याचं ध्येय काय, नरजन्म मिळणं कसं कठीण आहे, हनुमंताची एक कथा सांगून ते प्रवचन झालं. आणि इतकं झाल्यानंतर म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना, शांती ब्रह्म म्हणावं, विनयशीलता, लीनता, काय 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 सगळ्या गोष्टींचं एक आदर्श मूर्तिमंत सगुण रूप प्रल्हाद महाराज. म्हणजे सांगताना सुद्धा मला संकोच किंवा वाईट वाटतं, पण महाराजांच्या विभूतिमत्वाची कल्पना आपल्याला यावी म्हणून सांगतो. कसे लोक वागत होते, संत कसा कळत नाही. महाराज म्हणाले ना प्रवचनात की संत तुमच्या आमच्यामध्येच असतो, तुमच्या आमच्यासारखा पोशाख करतो, तुमच्या आमच्यासारखा गृहस्थाश्रम करताना दिसतो, पण त्याचं अंतरंग किती वेगळं असतं हे जाणणं फार कठीण असतं आणि त्याला ओळखणं त्याच्यापेक्षा जास्त कठीण असतं. आणि त्यात तर पूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी तर भगवान गोपाल कृष्णासारखी लीला अशी केली की आयुष्यभर शेवट 75-76 वर्षापर्यंत या जगाला कळूच दिलं नाही की मी कोण आहे. अशी माया सगळ्या रामानंद महाराजांचे पुजारी असंच म्हणायचं. तर ज्या व्यक्तीकडे ते थांबले होते माई पिंपळगावच्या बाजूला, पिंपळगावकरांच्या, ते गृहस्थ म्हणले महाराज आता तुम्ही शेजारती वगैरे झाली, आपल्या घरी महाराज आलेले आहेत. आणि तो यजमान काय म्हणतो, महाराज तुम्ही आता कुठे झोपणार आहेत. आपण दुसऱ्यांच्या घरी गेलो, क्षणभर इतकं चरित्र वाचताना आपोआप माणूस इतका शिकतो ना, क्षणाभरात आपल्या मनात विचारतो मी जर तिथे असतो तर. आम्ही तुमच्याकडे आलो, तुम्ही आम्हाला विचारता कुठे झोपायचं, आमची व्यवस्था तुम्ही करू नये. असे मनाची शृंखला, अशा विचारांची प्रश्नांची शृंखला आपल्या मनामध्ये तयार होते. त्यांनी जितक्या सहजतेने विचारलं की महाराज तुम्ही कुठे झोपणार आहात, तर म्हणले महाराज म्हणले इथे रामाजवळ पडतो म्हणाले एका क्षणात. मग ते म्हणले महाराज तुम्ही रामदासी आहेत, मग तुम्हाला गादी चालतच नसेल. याच्याकडे याला गादी द्यायची नव्हती, याच्याकडे गादी नव्हती. काय नमुने असतात एक एक. आणि संतांचं जीवन कसं असतं बघा. तर महाराज म्हणाले हो आम्ही रामदासी, आम्ही घोंगडीवर झोपतो म्हणाले. नाही माझ्याकडे घोंगडी पण नाही म्हणाले. महाराज म्हणले माझ्याकडे घोंगडी आहे, इथे घोंगडी टाकतो आणि रामाच्या चरणांजवळ झोपतो म्हणाले. दुसरा प्रश्न, तुमच्या बरोबरचे माणसं सेवेकरी होते 2-3, मग हे कुठे झोपतील. मला सांगा, सांगताना मला इतका राग येतोय, न क्रोधो नच मात्सर्य म्हणायचं पण होत नाही, काय करा. मग म्हणजे हे तुमचे सेवेकरी कुठे झोपतील. तर महाराज म्हणाले इथे बाहेरच्या याच्या तोसरीवर झोपतील म्हणाले, तुमच्या कॅनपीत काय असेल तसं. म्हणजे मग त्यांना काय झोपले. महाराज म्हणले त्यांना 2-3 पोते द्या, त्याच्यावर ते झोपतील म्हणाले. आणि त्या माणसाने लिटरली 2-3 पोते दिले आणि महाराजांच्या बरोबर जे कोणी सेवेकरी होते मला माहित नाही, ते अक्षरशः महाराजांच्या चरणांच्या जवळ पोते टाकून आनंदाने निजले. शांती ब्रह्म अजून काय असू शकत. दुसऱ्या दिवशी पहाटे महाराजांची काकड आरती घेऊन महाराज म्हणाले कालची उपासना शेजारती
आजची काकड आरती चांगली झाली बरं, रामाला छान वाटलं. व्यक्तिमत्व विभूतिमत्व कसं, व्यक्तिमत्वातून विभूतिमत्वाकडे मनुष्य कसा जातो, केवढी शांती की नाही हे असंच असणार आहे, हे जग असंच आहे आणि यांना सुधरलंय. म्हणून तेवढे ना आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाची, याच म्हणजे आपल्यासारख्या खळांना उद्धरण्यासाठीच आले. काय वृत्ती असते. आणि ते दोघं असं म्हटल्यानंतर ते त्यांच्या बेडरूम मध्ये जाऊन दोघं नवरा बायको झोपलेले आहेत. संजय तो विचार करा, शांती ब्रह्म याच्यापेक्षा किती प्रसंग शांती ब्रह्माचे, काही प्रसंग शांती ब्रह्मत्वाचे असे की ते सांगता सुद्धा येत नाही असे प्रश्न. स्वतः एवढा हा गृहस्थाश्रमी पण नैतिक ब्रह्मचर्य पाळणारा, इतर सगळ्यांच्या गृहस्थाश्रमाची काळजी देहात असताना तर घेत होते, आजही तुमच्या माझ्या गृहस्थाश्रमाची सगळी काळजी आपल्या प्रपंचाची महाराजच वाहत आहेत ना. असा हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आणि अशा सत्पुरुषाबरोबर त्या माऊलीने कसा प्रपंच केला. मी नंदू मामा किंवा विनायकराव मामांना नेहमी असं विचारायचो की आता तुम्ही इतके वर्ष 24 तास महाराजांच्या सहवासामध्ये राहिला, तर दोन प्रश्न मला पडतात नेहमी की महाराज कोणाकडे गेल्यावर ज्यांच्याकडे गेले त्यांच्याशी काय बोलायचे. तर महाराज ज्यांच्याकडे रामकार्याच्या निमित्ताने जायचे त्यांना कधीच विचारलं नाही हे कोण तुमचे साडू का, आणि ते साडभावाचे मावस कुठे कुठे गेले, मग तुमच्या मेवणीचं लग्न झालं का, हे जे आपले प्रश्न असतात असे प्रश्न श्री महाराज कधीच विचारत नाही. एवढंच विचारायचे, देवघर कुठे तुमचं, कुलदेवता कोणती, रामानंद महाराजांचं पारायण करता का. एका गृहस्थाकडे गेले, ते महाराजांचे अनुग्रहित होते. त्यांना विचारलं तुम्ही सकाळी संध्या वगैरे, हो महाराज संध्या करतो, पूजा करतो. मग म्हणले पुरुष सुक्त, श्री सुक्त, रुद्राचे आवर्तन, गजानन महाराजांची पोथी, सखाराम महाराजांची पोथी, एवढं माझं 1.5 तासाचं अन्निके म्हणे. नितांत प्रेम रामानंद महाराजांवर असलेला हा महात्मा एकच वाक्य शेवटी बोलला, रामानंद महाराजांची पोथी नाही का आपल्याकडे. बस एवढंच एक अंडरलाईन ठेवा वाक्य सज्जन, रामानंद महाराजांची पोथी नाही का आपल्याकडे, म्हणजे तुम्ही ते वाचत नाही का, आणि वाचत नसाल तर का वाचत नाही, नवे नवे ते वाचलंच पाहिजे. म्हणून म्हटलं ना आपल्या इतकं धावपळीचं जीवन आहे ना, तरी तेवढ्यात एक रामानंद महाराजांचा अध्याय, नाही तर एक समास, आणि एक समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा, जे प्रल्हाद महाराजांचे अनुग्रहित आहेत. त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या चरित्राचं नित्य कमीत कमी एक समास. जे म्हणतात ना आम्हाला धावपळ आहे, आम्हाला खूपच फास्ट आहे, एवढ्या सगळ्या फास्ट शेड्यूल मध्ये तुम्ही शौच, मुखमार्जन, स्नान, भोजन आणि रात्रीची निद्रा आणि व्हॉट्सअपचे 2 तास घालतो की नाही. व्हॉट्सअपचे 2 तास कमी केले तर सगळंच अन्निक होऊ शकतं. दुसरा प्रश्न मी यांना विचारलं की महाराज आणि जिजीमायचा संवाद काय असायचा, किंवा महाराज आणि जिजीमाय कधी बोललेले बसलेले तुम्ही पाहिले का. ते म्हणे आमच्या आयुष्यातही दोघं नवरा बायको एकदम असे जवळ बसून काही, अगं ते काय आता 4 तोळ्याचं, मग आपल्या घरचा संवाद नाही, मग आता दिवाळी आली तर मग यावेळेला 5 तोळ्याचं करू का, असं काय. ते म्हणजे 2-4च वाक्य महाराज बोलायचे, अगं हे संभाजीनगरचे आपले जावाई आले, यांना रामाच्या पेटीतून काहीतरी काढून द्या, बस. ते आले त्यांना ते द्या, ते आले त्यांना हे द्या, झाला संवाद. आणि हा संवाद करताना सुद्धा जिजीमायकडे पाहण्याची गरजच नव्हती. जिजीमायला आवाज दिल्यानंतर जिजीमाय महाराजांपासून 5-6 फुटावर पदर घेऊन शांतपणे नजर जमिनीकडे, हो हो. कसा ग्रहस्थाश्रम. अशा सत्पुरुषाबरोबर खरंच ती माऊली सगळ्या स्त्री सुलभ भावनांचा विवेकाने विचार करून की मी यांची आपल्या भाषेत सहधर्मचारिणी आहे. खरं म्हणजे त्या सहलीला धर्मचारिणी होत्या, सहलीला. कारण या सगळ्याच प्रवासामध्ये, आणि सज्जनो नम्रपणे सांगतो, सत्पुरुषांची आई होणं फार भाग्याचं असतं, फार भाग्याचं. लौकिक अर्थाने त्या माऊलीला केवढा सन्मान मिळतो. कौशल्या माता असेल, कुंती असेल, यांच्या पोटी रामराय आले. देवकी आणि यशोदेला भगवान गोपालकृष्णाची आई होण्याचं भाग्य मिळालं, म्हणून मातोश्रींचं प्रेम त्यांच्या पुण्याईने त्यांना मिळालं. पण रामरायांबरोबर सीतेचं राहणं आणि तिचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
संतांची आई होणं अतिशय आनंददायी आणि सन्मानाचं असतं, पण संतांची पत्नी होणं म्हणजे सतीचं वाण आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवन चरित्राच्या या मंदिरामध्ये शांतपणे एक समय अखेरच्या श्वासापर्यंत महाराजांनी देह ठेवल्यावर सुद्धा ही समयीतली वात, ही ज्योत शांतपणे जळत राहिली. आणि तिचं हे जळणं आपल्यासाठी. म्हणून मला पुन्हा पुन्हा आठवतं की 22 डिसेंबर 1913 थोरल्या महाराजांनी रामरायासमोर उभं राहून सकाळी 5:15च्या दरम्यान एक गोष्ट मागितली. ते म्हणाले, रामा, माझ्या महाराजांना सांभाळ, माझ्या माणसांना सांभाळ. हे शेवटचं वाक्य, लास्ट बट वन, आणि शेवटचं वाक्य, जेथे नाम तेथे माझे प्राण, ही सांभाळावी कोण. हे 2 वाक्य शेवटचे गोंदवलेकर महाराजांचे. या 2ही वाक्यामध्ये सांगितलं की मी कशात आहे आणि रामा, माझ्या माणसांना सांभाळ. एवढा मोठा सत्पुरुष तुमच्या माझ्यासाठी सांगतो. आणि तेच अखेरच्या गोंदावल्यातल्या दर्शनात जिजीमाईने मागितलं. त्या म्हणू शकल्या असत्या, मला हे दे, माझा उद्धार कर. पण जिजीमाई म्हणाल्या, महाराज, आता हे शेवटचं दर्शन तुमचं, पुन्हा मला गोंदावल्यात येता येणार नाही, मी येणार नाही, हे तुम्हाला आणि मला दोघांनाही माहिती आहे. आणि पदर पसरून आपली आई गोंदवलेकर महाराजांना म्हणते की महाराज, आपलं खेरडा गोंदावलं व्हावं. सज्जन हो, या एकाच कमिटमेंटसाठी आपण जर स्टिकअप राहिलो तर किती छान होईल. आपण सगळ्यांनी परवाच्या दिवशी जाताना हे वाक्य लक्षात ठेवा की माझ्या आईची अखेरची इच्छा होती की खेरडा गोंदावलं व्हावं, आणि त्यासाठी मी काय करणार याचा रोज विचार करा. आणि त्या खेरड्याला गोंदावलं करण्याचा आनंदोत्सव म्हणजे 2029 ते 32चा नामोत्सव आहे. या नामोत्सवासाठी आपण प्रत्येकाने आपली बैठक नामाची तयार करा. आपल्याला 13 तासांमध्ये 400 माळा जप करताच आला पाहिजे. आणि आपण आपल्या मायबापांचा उत्सव करणार नाही तर जग करणार आहे का? महाराज नेहमी म्हणायचं, अरे आपल्या महाराजांचा उत्सव आपण नाही करणार तर कोण करणार? आपल्या बापाचं नाव त्यांचा मुलगाच वाढवत असतो ना प्रपंचामध्ये. तर या एका गोड विचारामध्ये पुढील 2 तास आपण नामस्मरण करूया. श्रीराम समर्थ.